रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी सागर शिंदे. रामा ॲग्रोटेक मल्हार एंटरप्राइजेस या मार्गदर्शनाखाली प्लॉट आहे डाळिंबीचा. तर आपण शेतकरी डाळिंब बागायतदार यांच्याकडून जाणून घेऊया. सर, तुमचं पहिल्यांदा ओळख करून द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सदानंद तानाजी चव्हाण. आपला हा 900 झाडांचा डाळिंबाचा प्लॉट आहे. तर हे फेब्रुवारीचं पाणी आहे. तर ह्याला सुरुवातीपासून रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्टचं ट्रीटमेंट चालू आहे. तर सागर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आजपर्यंत डेव्हलप झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षीही या प्लॉटमध्ये आपण शूटिंग घेतलं होतं. हा प्लॉट आपण पाहिलेला होता. तर साईज, कलर, ग्लेजिंग, वजन एक नंबर आलेलं होतं. 700-800 ग्रॅमची साईज ह्या रामा ॲग्रोटेक प्रोडक्ट वापरून आपल्याला भेटलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून ही नैसर्गिक आपत्ती दर महिन्याला चालू झाली आहे यायची, त्यातनं शेतकरी एकदम खचलेला आहे. तर त्यातून आपल्याला हे जैविक रामा ॲग्रोटेकची साथ जर असेल तर एक नंबर काम सक्सेस होतं आहे. प्लॉट रोगापासूनही वाचतो आहे आपला, आणि साईज हे बाकी सगळ्या बाबतीत एक नंबर प्रोडक्ट काम करते. तर मी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट हे तिसरं पीक आहे आपलं. पूर्ण विश्वास ठेवून आपण हे रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरत आहे. तर ह्याचा रिझल्टही आपल्याला दरवर्षी लागत आहे. शेतकरी मित्रांनो, रेस्टमध्ये आपण रामाचं नॅनो शक्तीचा वापर केलेला आहे. तर त्यामुळं आपल्याला काडी तयार होण्यासाठी, स्टोरेज चांगलं होण्यासाठी मदत झालेली आहे. तर 3 महिने 8 दिवसात प्लॉट पूर्ण सेटिंग होऊन साईजला लागलेला आहे. आणि सेटिंग ही वन टाईम सेटिंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे. 125 ते 150, 200 प्लस पर्यंत सेटिंग आहे. फुल झाड लोडवरती आहे. तर आपण रामा ॲग्रोटेकचे प्रत्येक प्रोडक्ट वापरलेलं आहे. तर कळीच्या टायमिंगला रामा मॅजिक असेल, स्टीम ग्रो असेल, रामा गोल्ड असेल, याचा स्प्रे घेतले होते. नंतर ड्रिपमधून रामा समृद्धी आणि समृद्धी डाळिंब स्पेशल याचाही आपण ड्रिपमधून वापर केलेला आहे. आणि मुळीसाठी समृद्धीमधूनच आपण रूट मॅजिक हे सोडलेलं आहे. म्हणजे 10 ते 15 दिवसाला आपलं रूट मॅजिक गेल्यामुळं मुळी चांगली चालली, पूर्ण अपटेक झालेला आहे चांगलं, आणि त्याचा हा रिझल्ट आपल्याला दिसत आहे. सर, तुम्ही निमकरंज वापरता. निमकरंज वापरल्यामुळे तुम्हाला काय बेनिफिट भेटलं? निमकरंज झाडाला चमक हे आणतंय, आणि तेलकट डांबऱ्या कुजवा, आता हे एकदम नाजूक स्टेज आहे. हिरव्यात आहे फळ. तेलकट असू द्या, कुजवा, डांबऱ्या ह्यासाठी. तर अजून आपल्या स्पॉटमध्ये एकही फळ आपल्याला कुठंही दिसणार नाही, किंवा एकही स्पॉट तेलकट डांबऱ्या कुजव्याचा नाही. किती दिवसाला फवारणी घेतली निमकरंजची? निमकरंजचा स्प्रे आपला एक 10 ते 12 दिवसाला होतो 100%. त्यामुळं वातावरण बघून आपण खराब वातावरणात निमकरंज आणि भीमसेनी कापूर याचा एक स्प्रे 100% घेतो पहिला. तर शेतकरी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टवर बागा आणलेली आहे, आणि गेल्या वर्षी बी आणलेली, आणि ह्या वर्षी बी आपण तसेच डाळिंबाज हार्वेस्टिंगचं शूटिंग यूट्यूबला धावणार आहे. गेल्या वर्षी हार्वेस्टिंग कसं झालं सर? कसा माल निघाला होता आणि काय होतं, म्हणजे काय वेगळं पण होतं या पंचकृषीत काय झालं? गेल्या वर्षी 2025 मध्ये हार्वेस्टिंग 210 रुपये प्रति किलो माल आपल्या सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात आपला हायेस्टवर होता माल. एवढा रेट कोणालाच भेटला नाही, आणि पण सरसकट. कारण आपल्या प्लॉटमध्ये 250-300 पासूनच पुढची साईज होती. त्यामुळं 100 प्लस द्यायचा किंवा ठेवायचा माल विषय राहिला नाही. झाड पूर्ण खाली झालं आपलं. काय क्वालिटी होती आणि काय म्हणजे कसं? क्वालिटी एक नंबर होती, आणि कलर, ग्लेजिंग, साईज, वजन सगळ्याच बाबतीत, कुठल्याच बाबतीत कमतरता नव्हती. त्यामुळे रेटही चांगला भेटला होता आपल्याला. ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या पेक्षा क्वांटिटी जास्त आहे. त्यामुळं ॲव्हरेज या वर्षी 1 एकर प्लॉटमध्ये आपल्या 450 झाडात साधारणतः कमीत कमी 15 टन ते 20 टनाच्या आसपास आमचं टार्गेट आहे. साईज सुद्धा ह्यावेळेस चांगली भरपूर आपण करणार आहे, कारण सेटिंग जास्त असल्यामुळं खायला सुद्धा आपण डबल घालणार आहे. त्यामुळे साईज सुद्धा आपण 400 ते 500 आरामशीर करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता साईजसाठी काम करणार आहे. तर साईजसाठी आपण बायोसृष्टी आणि सायझर हे दोन्ही मिक्स आपण देणार आहे. तर येणाऱ्या बागामध्ये ह्या बागेचं हार्वेस्टिंग आपण नक्कीच तुम्हाला धावणार आहे. तर अशीच तुम्हाला बाग आणायची असली तर रामा ॲग्रोटेक मल्हार एंटरप्राइजेस टेंभुर्णी याला संपर्क साधावा लागेल. दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.